नात्यांची अजब कहाणी शतकांच्याही पलीकडली ही वाट जादू नगरीची मोठी विचित्र कहाणी ही दोन मनाची गाथा आकाश धरेची प्रेम कथा ती तर आहे स्वप्न परी चंद्रमुखी 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 चंद्रमुखी। आपल्याला शीघ्रातिशीघ्र रूपनगराकडे प्रस्थान करावं लागेल जेणेकरून आपण वनराजला शोधू शकू। तुम्ही तुमचं वचन पाळून माझ्यावर खूप उपकार केलेत बाबा। मला पूर्ण विश्वास आहे आपण रूपनगराच्या जंगलातून वनराजला अवश्य शोधून काढू। तू बरोबर बोलतोयस नागराज। राजकुमारी चंद्रमुखीच्या येण्याआधी ते दोघे कधीतरीच महालात दिसायचे, परंतु आता ते दोघे पूर्ण दिवस महालात इकडून तिकडे फिरत राहतात। राजवीर आणि नागराज या दोघांना दादाने किती सन्मान दिला, परंतु ते दोघे किती स्वार्थी निघाले। जर ते युद्ध सोडून पळून गेले नसते तर आज दुर्गेश्वरी आपल्या चाळ्यात असती। परंतु यात त्यांचा काहीच दोष नाहीये परमवीर। रूपनगरात तुमचं नाव खूपच कुख्यात झालं आहे नागराज। तुम्ही स्वतःला विख्यात समजून आनंदी होऊन हा भ्रम नका पाळू। आणि राहिली गोष्ट ओळखण्याची तर आम्हीच काय, कुणीही तुमचं मुख पाहून सांगू शकतं की विषारी नागाचा फणा आणि तुमच्या मुखात कसलाच फरक नाहीये। अवश्य तो पशु सूर्यप्रताप सिंगला कारागृहातून सोडवण्यासाठी रूपनगराकडे चाललाय। त्याला बळाने नाही तर छलाने वशमध्ये करायला हवं। वनराज, सूर्यप्रताप, तू इथे? आम्ही तर कसंही करून त्या रूपनगराच्या कारागृहातून पळालो, परंतु तू आम्हाला रूपनगराच्या सीमेच्या इतक्या जवळ भेटशील असं आम्हाला वाटलंही नाही। तुला स्वतंत्र पाहून मला खूप आनंद झाला। जर तू थोड्या वेळापूर्वी आला असतास तर तुझी दुर्गेश्वरी आणि तुझा भाऊ युवराज विजेंद्र प्रतापांचीही भेट झाली असती। ते आत्ताच रूपनगराच्या दिशेने गेले। काय? आमचे भाऊ विजेंद्र प्रताप सिंग दुर्गेश्वरी सोबत पुन्हा रूपनगराकडेच गेले? हो युवराज, विजेंद्र प्रताप तर त्या मार्गाने कारागृहापर्यंत पोहोचलेही असतील जिथून ते कधी निसटून पळाले होते। आम्ही सर्वजण तुला कारागृहातून सोडवण्यासाठीच आलो होतो, परंतु तू स्वतंत्र होऊन स्वतःच परत आलास। आम्ही तर स्वतंत्र होऊन आलो, परंतु आम्हाला सोडवण्यास आलेले आमचे बंधू विजेंद्र प्रताप सिंग आता पुन्हा रणवीर सिंगचे बंदी बनवले जातील आणि त्यांच्याबरोबरच दुर्गेश्वरी बंदी बनवल्या जातील। आम्हाला तर हे कळेन असं झालंय की तू त्यांना एकट्याने जाऊच का दिलं? रणवीर सिंगचे सैनिक ठिकठिकाणी पसरलेले आहेत। आम्ही त्यांच्यापासून वाचण्यासाठीच ही योजना बनवली होती। जर आमच्यापैकी कुणीही बंदी बनवलं गेलं असतं तर दुसरा त्याची सहाय्यता करायला जाऊ शकला असता। आणि जर मला माहित असतं की तू स्वतःच स्वतंत्र होऊन येतोयस तर मी त्यांना इथेच सोडून आपल्या लक्ष्याच्या दिशेने गेलो असतो। आता काय करायचं? आपल्याला शीघ्र रूपनगरात जायला हवं।
काय तू आमची साथ देऊ शकतोस? कारण या क्षणी आम्हाला तुझ्या सहाय्यतेची खूप आवश्यकता आहे. मी तर आपलं लक्ष्य प्राप्त करण्यासोबतच तुझी सहाय्यता करायला चालू होतो. जर तू मला इथे नसता भेटलास तर मी रूपनगराच्या कारागृहापर्यंत पोहोचलोही असतो. नाही वनराज, जर तू या दिशेने पुढे जात राहिला असतास तर तू रूपनगरात कधीही पोहोचला नसतास, कारण तू रूपनगराच्या विरुद्ध दिशेने चालला होतास. काय? मी रूपनगराच्या विरुद्ध दिशेने चाललो होतो आणि मला माझी ही चूक कळलीही नाही. तूच काय वनराज, चतुरातील चतुर व्यक्ती रूपनगराच्या भूलभुलैयात अडकून भटकत राहतो. आता उशीर नको करूस, आम्ही तुला पुन्हा रूपनगराच्या कारागृहापर्यंत घेऊन जातो. याआधी की रणवीर सिंगचे सैनिक आमचे भाऊ विजेंद्र प्रताप सिंग आणि दुर्गेश्वरीला पुन्हा बंदी बनवतील, आपल्याला तात्काळ तिथे पोहोचायला हवं. चल चल. ये कुसुमी ये विश्वातील महान जादूगार विचित्रसेन तुझं स्वागत करत आहे. सांग, आज अचानक असं काय कारण घडलं की तुला आम्हाला भेटण्यासाठी तात्काळ इथे आमच्या गुप्तस्थळी यावं लागलं? हुजूर, गुप्त महालात जी नवीन खळबळ माजलीये त्याची सूचना तुम्हाला देणं अति आवश्यक होतं. तो गुप्त महाल जिथे एखादा पक्षीही प्रवेश करू शकत नव्हता, तिथे आता कुसुमी हवं त्याला घेऊन जाऊ शकते, कारण राजकुमारी चंद्रमुखी आता गुप्त महाल सोडून रूपनगराच्या महालात पोचलीये. काय काय तू सत्य सांगतेस कुसुमी? वर्षांपासून अज्ञातवासात राहिल्यानंतर राजकुमारी चंद्रमुखी गुप्त महालाच्या भिंतींच्या कैदेतून सुटून बाहेर आलीये. चंद्रमुखी, आम्हाला माहितीये कुसुमी की तू सत्य सांगतेस, परंतु विश्वास बसत नाही की ज्या चंद्रमुखीला एकदा पाहण्यासाठी वर्षांपासून आम्ही किती सोंग रचत आलोय, आणि आता लवकरच आम्हाला तिचं दर्शन होऊ शकणार आहे. हो, अवश्यच होणार आहे, अवश्यच. कारण रूपनगरच्या महालामध्ये चंद्रमुखीला भेटणं सहजच शक्य होईल. तुमची ही मनोकामना अवश्य पूर्ण होईल जादूगार विचित्रसेन. आणि तुम्हाला हे जाणून आणखीच हर्ष वाटेल की महाराजांनी राजकुमारी चंद्रमुखीला रूपनगराची सत्ताही सोपवलीये. रूपनगर राज्याची सूत्र सांभाळणारी परम सुंदरी राजकुमारी चंद्रमुखीला प्राप्त करणं आता तुमच्यासाठी कठीण राहिलेलं नाहीये. तू ठीक बोलतेस कुसुमी. आता आम्ही आपल्या सर्व शक्ती रूपनगरच्या राजमहालाच्या दिशेने पाठवू. राजकुमारी चंद्रमुखी जेव्हा गुप्त महालात होती तेव्हा तिच्यावर आमची कोणतीच शक्ती चालत नव्हती, कारण गुप्त महालातील सर्व सैनिक गुप्त महालावरून जाणाऱ्या पक्षालाही तीर मारून संपवून टाकायचे. परंतु आता ही परिस्थिती बदललीये आणि आता आमच्या भाग्याचे दरवाजे उघडले आहेत. हो जादूगार विचित्रसेन, परंतु खूपच निराशेने मला हे स्वीकार करावं लागतंय
की इतक्या वर्षांपासून राजकुमारी चंद्रमुखीच्या सेवेत असून सुद्धा मी तुम्हाला राजकुमारीचं दर्शनही घडू शकले नाही? कारण की जर गुप्त महालात हे रहस्य उघडकीस आलं असतं की मी तुमच्यासाठी कार्य करतेय, तर मला जिवंतपणी गुप्त महालाच्या भिंतीत गाडलं गेलं असतं. शांत शांत कुसुमी, शांत. जे घडू शकलं नाही त्याच्यासाठी दुःख वाटण्यात काहीच अर्थ नाहीये. तसही तू प्रत्येक वेळी राजकुमारी चंद्रमुखीच्या संबंधी सूचना देऊन आमची मोठी सहाय्यता केलीस. तुझ्यामुळेच आम्हाला वास्तविक चंद्रमुखीबद्दल समजलं होतं. हे बघ, आता आपल्याला या सर्व गोष्टी विसरून रूपनगरच्या राजमहालाकडे आपलं लक्ष केंद्रित करायला हवं आणि हे माहित करून घ्यायला हवं की तिथल्या राजनीतीत कोणती खळबळ माजलेली आहे. राजकुमारी चंद्रमुखीच्या अचानक सत्ता हातात घेण्याने त्यांच्या शत्रूंची झोप उडालीये. माहिती मिळालीये की त्यांचे काही शत्रू एकतर रूपनगर सोडून पळालेत किंवा काही काळासाठी भूमिगत झालेत. परंतु रूपनगराची प्रजा अतिप्रसन्न आहे. नाही, हे तू असत्य सांगतेस. रूपनगरची प्रजा पूर्णपणे प्रसन्न नाहीये. ती तर तेव्हाच प्रसन्न होईल जेव्हा आम्ही रूपनगरच्या राजकुमारी चंद्रमुखीशी विवाह करून स्वतःला रूपनगरचा सम्राट घोषित करू. तो दिवस ही अवश्य येईल जादूगार विचित्रसेन. परंतु आता रूपनगराच्या महालाला खिंडार पाडणं खूप कठीण आहे. रूपनगराच्या सेनेला हरवून राजकुमारी चंद्रमुखीला प्राप्त करण्यासाठी तुम्हाला एखादी अशी योजना बनवावी लागेल जी खूपच सर्वोत्तम असेल. कुसुमी, आम्ही एक अशी रणनीती बनवलीये, अशी रणनीती जी सर्वतोपरी सर्वोत्तम आहे. तू ज्या प्रकारे आमच्यासाठी गुप्त महालात कार्य करत होतीस, अगदी त्याच प्रकारे तू रूपनगरच्या महालातही आमच्यासाठीच कार्य करायचं. तुला कसंही करून अगदी कोणत्याही प्रकारे राजकुमारी चंद्रमुखीची सेविका बनावंच लागेल आणि रूपनगरच्या महालातील प्रत्येक गुप्त सूचना आमच्यापर्यंत पोहोचवावी लागेल. जादूगार विचित्रसेन, हे कार्य कठीण तर अवश्य आहे, परंतु कुसुमी जादूगार विचित्रसेनसाठी असंभवालाही संभव करेल. मी राजकुमारी चंद्रमुखीची सेविका बनून दाखवेन. हा माझा जादूगार विचित्रसेनला शब्द आहे. आम्ही प्रसन्न झालो. हे कोण राजकुमारी चंद्रमुखीच्या कक्षाच्या दिशेने येत आहे नंदिनी? कदाचित कोणीतरी युवती आहे. कोण आहेस तू? कोणाला भेटायचंय? हाच प्रश्न मला तुला विचारायचंय. तुम्ही दोघी कोण आहात? आम्ही दोघी राजकुमारींच्या नव्या सेविका आहोत. आता सांग, तू कोण आहेस? मी राजकुमारी चंद्रमुखीची विशेष सेविका आहे. गुप्त महालात जेव्हा राजकुमारी चंद्रमुखी वर्षांपासून अज्ञातवासाच्या वेदना सहन करत होत्या, मीच त्यांची सेविका होते. माझं नाव कुसुमी आहे. असंच तर तू राजकुमारी चंद्रमुखीची सेविका आहेस, परंतु तुझं गुप्त महालातून इथे येण्याचं कारण काय असू शकतं? कारण खूपच सरळ आहे. इतकी वर्ष राजकुमारी चंद्रमुखींसोबत राहिल्यामुळे आता त्यांच्याशिवाय मला जराही करमत नाहीये. म्हणून मी त्यांना भेटायला आले. मला पुन्हा त्यांची सेवा करायची आहे. परंतु राजकुमारींच्या सेवेसाठी आम्ही दोघी पर्याप्त आहोत. तुला निराश व्हावे लागेल कुसुमी, कारण आता तुझ्यासाठी इथे कोणतेच स्थान नाहीये. जर तुला असं वाटतंय तर ही तुझी खूप मोठी चूक आहे. कदाचित तुला हे माहित नाहीये की राजकुमारी चंद्रमुखींचा माझ्यावर किती स्नेह आहे.
राजकुमारी चंद्रमुखींना मी त्यांची सेविका नाही, तर त्यांची एक मैत्रीण वाटते नेहमी. तुम्ही दोघी फक्त जाऊन त्यांच्याकडे माझा हा संदेश द्या. बाकीचं कार्य मी स्वतः करेन. त्यांना संदेश द्या की गुप्त महालातून कुसुमी भेटायला आलीये. ठीक आहे, आम्ही तुझा संदेश देऊन आत्ता येतो. परंतु लक्षात ठेव, राजकुमारी चंद्रमुखींना भेटणं खूप कठीण आहे. चल कामिनी. राजकुमारीच्या या दोन्ही दासी खूप चतुर दिसतायत. या दोघींपासून सांभाळून राहायला हवं कुसुमी. जा, तुला राजकुमारींनी आत बोलवलंय. खूप खूप धन्यवाद. प्रणाम राजकुमारी. काय झालं कुसुमी? अगं तू रडतेस कशाला? असं झालंय तरी काय? रडू नको तर काय करू राजकुमारी. जेव्हापासून तुम्ही गुप्त महाल सोडून इथे आला आहात, गुप्त महाल अगदी ओसाड वाटू लागलाय. तुमच्याशिवाय तो महाल जणू मला खायला उठतो. मी तुमच्याशिवाय खाणं पिणं सोडून दिलंय राजकुमारी. मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत राजकुमारी. माझं तुम्हाला निवेदन आहे की तुम्ही मला तुमच्या सेवेत पुन्हा ठेवून घ्या, नाहीतर माझे प्राण निघून जातील. अरे, इतक्या लहानशा गोष्टीसाठी इतकं रडण्याची काय आवश्यकता आहे कुसुमी? जर तुझं आमच्यावर इतकं प्रेम आहे तर आम्ही तुला आमच्या सेवेत पुन्हा रुजू करून घेऊ. राजकुमारी, तुम्ही महान आहात, दयाळू आहात. तुम्ही एका क्षणात माझी प्रार्थना स्वीकार केलीत. आता मला जगण्यासाठी पुन्हा एक नवा उद्देश मिळालाय. जर तुम्ही मला आपल्या चरणांजवळ स्थान दिलं नसतं तर मी तुमच्या चरणांजवळ आपलं शिर आपटून आपटून आपला प्राण दिला असता. हे तुला कसं काय वाटलं की आम्ही तुझी विनंती अमान्य करू? इतक्या वर्षांपासून तू आमची सेवा करतेस, म्हणूनच तुझ्यावर आमचा सर्वात जास्त विश्वास आहे. परंतु गुप्त महालाविषयीही तुझ्याशिवाय फारसं कोणालाच काही माहित नाही. तुम्ही गुप्त महालाची अजिबात चिंता नका करू राजकुमारी. तिथलं कुठलंही कार्य मी अर्धवट नाही सोडणार. तुम्ही मला आपल्या चरणांजवळ जागा दिलीत, माझ्यासाठी हेच खूप आहे. राजकुमारी, मी तुमच्या विश्रामात विघ्न आणलं म्हणून मला क्षमा करा. आता मला आज्ञा द्या. ठीक आहे कुसुमी, आता तू जाऊ शकतेस. प्रणाम राजकुमारी. ईश्वर तुम्हाला सदैव सुखी ठेवू. काय झाले कुसुमी? राजकुमारी चंद्रमुखी तुझ्याशी काय बोलल्या? बस इतकंच म्हणाल्या की त्यांना माझ्या अनुपस्थितीत इथे खूपच उदास उदास वाटत होतं. आता मी रूपनगराच्या या महालातही तेच स्थान प्राप्त केलंय जे मी गुप्त महालात प्राप्त केलं होतं. येते मी. आपली काळजी घ्या. कामिनी, हे तर उलटच घडलं. मला वाटलं होतं की राजकुमारी आपल्या पूर्वसेविकेला काढून टाकतील, परंतु त्याने तर तिला ठेवून घेतलं. परंतु चिंता नको करूस. मी एखादी अशी योजना बनवते ज्यामुळे कुसुमी हैराण होऊन गुप्त महालात परत निघून जाईल. कुसुमी, तू इथे?
तू तर गुप्त महालात कार्य करतेस, मग तू इथे कोणत्या कारणासाठी आलीस? हुजूर, कुसुमी तर राजकुमारी चंद्रमुखींची एक अशी सेविका आहे जी त्यांचं कोणतंही कार्य पूर्ण करण्याआधी शांत नाही बसत. गुप्त महालातून इथे मी एका महत्वाच्या कार्यासाठीच आले. काय तू सांगू शकतेस ते महत्वाचं कार्य कोणतं आहे? क्षमा करा सेना प्रमुख, परंतु आम्ही असं कोणतंही कार्य करायला नाही आलोय ज्यामुळे रूपनगराच्या या महालात काही खळबळ माजेल. सेना प्रमुखांच्या बोलण्याचं वाईट नको वाटून घेऊस. आम्ही जाणतो तू राजकुमारी चंद्रमुखीची खूप सेवा केली आहेस आणि त्यांनाही तू खूप आवडतेस. परंतु रूपनगराच्या या महालात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी करणं आमचं कर्तव्य आहे. मी तुमच्या कर्तव्यात कधीही विघ्न नाही आणणार हुजूर. मी राजकुमारी चंद्रमुखींना गुप्त महालाविषयी माहिती द्यायला गेले होते. आता ज्या गुप्त महालात राजकुमारी इतकी वर्ष राहिल्या त्याला त्या इतक्या सहजतेने कशा विसरू शकतात? असं तर तू या कार्यासाठी इथे आली होतीस. जर गुप्त महालाच्या व्यवस्थेत काही कमी असेल तर आम्हाला सांग, आम्ही अवश्य काही पाऊल टाकू. धन्यवाद भुवन सिंग, परंतु कुसुमी असताना तुम्ही निश्चिंत राहावं. रात्रीच्या अंधारात ही कुसुमीची दृष्टी गुप्त महालाच्या चारी बाजूंनी सतर्क असते. जर सुरक्षा आणि व्यवस्थेत काही कमी असेल तर मी अवश्यच तुमचं सहाय्य घेईन. आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे कुसुमी. जेव्हा राजकुमारी चंद्रमुखी गुप्त महालात निवास करत होत्या तेव्हा तूच तर होतीस जी सदैव राजकुमारींसोबत त्यांच्या छायेप्रमाणे वावरत होतीस. खूप वेळ झालाय भुवन सिंग, आपल्याला आणखीही कार्य पूर्ण करायची आहेत. मला ही आज्ञा द्या हुजूर, मलाही काही महत्त्वपूर्ण कार्य करायची आहेत. प्रणाम. प्रणाम. चला. भुवन सिंग, कुसुमीचं अचानक रूपनगराच्या महालात येणं असं वाटतंय की काहीतरी भानगड नक्की आहे. काहीतरी भानगड आहे? हे तुम्ही काय बोलताय सेना प्रमुख? कुसुमीचं कुठली सूचना न देता इथे येणं आमच्या लक्षात येत नाहीये. आम्हाला तर असा संशय येतोय की अवश्यच ती आपल्यापासून काहीतरी रहस्य लपवते. नाही नाही सेना प्रमुख, तुम्ही कुसुमीवर उगाचा संशय घेताय. कुसुमी राजकुमारींची खूपच विश्वासपात्र सेविका आहे आणि ती राजकुमारींचं कधीच वाईट नाही चिंतू शकत. क्षमा करा भुवन सिंग, तुम्ही कुसुमीचे नेत्र लक्षपूर्वक पाहिले नाहीत. जर तुम्ही कुसुमीच्या नेत्रांची भाषा वाचली असती तर आमच्याशी सहमत झाला असतात. कुसुमीचे नेत्र उघड उघड हे सांगत होते की ती आपल्यापासून काहीतरी लपवते. कुसुमीकडे लपवण्यासारखं काहीच नाहीये सेना प्रमुख. ती एक साधी, सरळ आणि सत्यवचनी स्त्री आहे आणि हेही लक्षात घ्यायला हवं की इतक्या वर्षांच्या सेवेत तिने असं कोणतंच कार्य नाही केलं ज्यामुळे आपण तिच्यावर संशय घेऊ शकतो. रूपनगराच्या राजनीतीत कोण कधी अचानक मित्रापासून शत्रू बनेल हे नाही सांगितलं जाऊ शकत. आपले पूर्व मंत्रीवर्य रणवीर सिंग आणि कित्येक मंत्री आपले मित्र होते. अचानक ते सर्वात मोठे शत्रू बनले. आम्ही तुमच्या विचारांशी सहमत आहोत, परंतु कुसुमीची तुलना रणवीर सिंग सारख्या मंत्र्यांशी नाही केली जाऊ शकत. कुसुमी एक स्त्री आहे. ती आमच्या मागे असं कोणतंच कार्य नाही करू शकत ज्यामुळे आपल्याला आणि रूपनगराच्या प्रजेला काही हानी पोहोचेल. तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहात. आम्ही तुमच्या विचारांचा सन्मान करतो, परंतु माहित नाही आम्हाला असं का प्रतीत होतंय की कुसुमी आपली नाही, कुणा दुसऱ्याचीच विश्वासपात्र आहे. कधी कधी माणसाच्या मनात आपल्याच माणसांसाठी अविश्वास निर्माण होतो. तुम्ही कुसुमी विषयी निश्चिंत राहा. कुसुमी महालात आलीये, आम्हाला तिच्यावर दृष्टी ठेवायला हवी. का तर आपल्या राज्याला कोणी हानी नाही पोचवो. जशी तुमची इच्छा, परंतु आम्हाला पूर्ण विश्वास आहे की कुसुमी कोणतं असं कार्य नाही करू शकत ज्यामुळे आपल्याला काही हानी सोसावी लागेल. चला. हा युवक कोण आहे? मी यापूर्वी या युवकाला रूपनगरात किंवा रूपनगराच्या महालात कधीच पाहिलं नव्हतं. अवश्य हा बाहेरच्या राज्यातून आला असेल. बघते याची ओळख काय. नमस्कार.
काय मी तुमचा परिचय करून घेऊ शकते? आमचा परिचय जाणून घेण्याआधी तुम्ही आपला परिचय द्या. माझं नाव कुसुमी आहे. मी राजकुमारी चंद्रमुखींची विशेष सेविका आहे. जर तू राजकुमारी चंद्रमुखींची विशेष सेविका असतीस तर आम्हाला आमचा परिचय विचारला नसता. मी समजले नाही हुजूर. राजकुमारी चंद्रमुखींची मुख्य सेविका असण्याचा तुमच्या परिचयाशी काय संबंध? खूपच गहन संबंध आहे. जर तू राजकुमारी चंद्रमुखींची विशेष सेविका असतीस तर त्यांच्या सर्व गुप्त सूचनाही तुला माहित असत्या, परंतु तुला तर काहीच माहित नाही. काय? मला काही माहित नाही? तुम्हाला म्हणायचं काय आहे हुजूर? मला अजूनही समजलं नाही. आम्हाला रूपनगराच्या महालात एका विशेष अतिथीचं स्थान दिलंय आणि महालात राहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना आमच्याविषयी सर्व काही माहिती आहे, परंतु तुला आमच्याविषयी काही माहिती नाहीये. म्हणूनच आम्हाला वाटतंय की तू राजकुमारी चंद्रमुखींची विशेष सेविका नाहीयेस. जर असतीस तर आम्हाला आमचा परिचय नसता विचारलास. काय? तुम्ही या महालात एक विशेष अतिथी आहात? हो. त्यात इतकं आश्चर्य वाटण्यासारखं काय? इतक्या मोठ्या महालात एका अतिथीच्या आगमनाने तू इतकी चिंतित का झालीयस? काय? मी चिंतित नाहीये हुजूर. मला तर हा विचार करून आश्चर्य वाटतंय की या महालात जिथे एक उडणाऱ्या पक्षालाही स्थान दिलं गेलं नाही, त्या महालात तुम्हाला विशेष अतिथीचं स्थान कसं मिळालं? वाटतंय हे आश्चर्य राजकुमारी चंद्रमुखींच्या आगमनानेच घडलंय, ज्याची माहिती मलाही नाही कळली. बरं, आता आज्ञा द्या. कोणत्याही गोष्टीची आवश्यकता असेल तर कुसुमीला बोलवा. येते. ती कुसुमी जितकी भोळी दिसते, आतून ती तितकी चतुर आणि धूर्त आहे. ओम ह्रीं क्लीं फट काल भैरवाय नमः. ओम ह्रीं क्लीं फट धूम्रलोचनाय नमः. स्वाहा. प्रणाम. ये कुसुमी, ये. तुझ्या चेहऱ्यावरचं तेजच सांगतंय की तू राजकुमारी चंद्रमुखीला आपल्या चतुराईने प्रभावित केलेलं आहेस आणि पुन्हा त्यांच्या सेवेमध्ये रुजू झालीयस. तुझ्या नेत्रात जी चमक आहे त्यात तुझा विजय स्पष्टपणे दिसत आहे. तुम्ही अगदी बरोबर ओळखलंय जादूगार विचित्रसेन. कारण मी तुम्हाला दिलेलं वचन खूपच कमी वेळात पूर्ण करून मी तुमच्या प्रती पुन्हा एकदा आपली स्वामी भक्ती सिद्ध केलीये. आता मी पुन्हा एकदा राजकुमारी चंद्रमुखीच्या महालात कोणत्याही अडचणींशिवाय येऊ जाऊ शकते, कारण मी राजकुमारी चंद्रमुखीचं मन पुन्हा एकदा जिंकून घेतलंय. आम्ही प्रसन्न झालो. कुसुमी, तू आमची सर्वात जुनी, विश्वसनीय आणि बुद्धिमान सेविका आहेस. जर तू नसतीस तर आम्हाला राजकुमारी चंद्रमुखीच्या गुप्त सूचना इतक्या सहजतेने प्राप्त नसत्या झाल्या. आता तुला आणखी एक विशेष कार्य आमच्यासाठी करायचं आहे. तुला राजमहालात चाललेल्या राजनैतिक घटनांवर विशेष दृष्टी ठेवायची आहे. तुला राजमहालात चाललेल्या राजनैतिक घटनांवर विशेष दृष्टी ठेवायची आहे आणि आम्हाला तिथल्या प्रत्येक सूचनेची माहिती द्यायची आहे. आता या कार्यामध्ये अधिक विलंब होता कामा नये कुसुमी, कारण आम्हाला शीघ्र अतिशीघ्र राजकुमारी चंद्रमुखीशी विवाह करून तिला आपली महाराणी बनवायचं आहे. कुसुमी सदैव एका बाणाने दोन शिकार करते जादूगार विचित्रसेन. मी फक्त राजकुमारी चंद्रमुखीची पुन्हा सेविका बनण्यात सफलता प्राप्त केलीये, तर आमच्या दृष्टीने रूपनगराच्या महालात विश्रांती घेणाऱ्या युवराज सूर्यप्रतापलाही शोधून काढलंय. काय?
परंतु कसं? युवराज सूर्यप्रतापला तर रणवीर सिंगच्या कारागृहात बंदी बनवण्यात आलं होतं. मग तो रूपनगरच्या महालात कसा काय पोहोचला? आमचा तो दोस्त, ज्याला आम्ही मनुष्यांना पकडून पकडून आणण्याचं कार्य सोपवलं होतं, तो महालात कसा काय पोहोचला? कसा? याची माहितीही मी काढेन जादूगार विचित्रसेन. राजकुमारी चंद्रमुखीने सत्तेची सूत्र हाती घेताच खूप उलथापालत करून ठेवलीये. परंतु आता मला ही भीती वाटतेय की जर युवराज सूर्यप्रताप सिंगने तुमच्या वाईट कृत्यांची माहिती राजकुमारी चंद्रमुखीला सांगितली तर तुम्हाला हानी सोसावी लागेल. कारण आता सूर्यप्रताप सिंग राजकुमारी चंद्रमुखीचा विशेष अतिथी आहे. तुझी सर्व चिंता व्यर्थ आहे. कारण सूर्यप्रताप सिंग कधी आमचं काहीही बिघडवू शकणार नाही. कारण आम्ही आपल्या जादुई शक्तीने त्याची ती विचार करण्याची शक्तीच काढून घेतली होती. तो आपल्या जीवनाच्या अंतापर्यंत आम्हाला गुरुदेव समजून पूजत राहील. म्हणून तू निश्चिंत राहा, निश्चिंत राहा. परंतु जेव्हा मी सूर्यप्रतापशी बोलत होते तेव्हा मला नाही वाटलं की त्याच्यावर कोणत्याही प्रकारच्या जादुई शक्तीचा प्रभाव आहे. तो माझ्याशी खूप निडरतेने बोलत होता. कदाचित तुमच्या जादुई शक्तींचा परिणाम संपला तर नसेल. नाही कुसुमी, नाही. आमच्या जादुई शक्तींचा प्रभाव तेव्हाच समाप्त होतो जेव्हा माझी इच्छा असते. बरं झालं, खूपच चांगलं झालं. राजकुमारी चंद्रमुखीने सूर्यप्रताप सिंगला राज अतिथी बनवून आपल्या महालात स्थान दिलंय. कारण की आता आपला भक्त सूर्यप्रताप सिंग कडून आम्हाला हवं ते कार्य करून घेऊ शकतो. तू तत्काळ महालात जा आणि आमच्या भक्ताच्या हालचालींवर बारीक नजर ठेव. आणि जशी एखादी सूचना प्राप्त होईल आम्हाला तात्काळ सूचित कर. जा. तुमच्या आज्ञेचं मी अवश्य पालन करेन जादूगार विचित्रसेन. येते मी. असं वाटतं मंगू, आपले वाईट दिवस येणार आहेत. जर आपण आपल्या सरकारची साथ नाही सोडली तर आपले त्यांच्यासोबत हाल हाल होतील आणि आपले सरकार स्वतः सुळावर चढतील आणि त्याची शिक्षा आपल्याला भोगावी लागेल. ते कसं मंगू? जरा मलाही सांग. कळत नाही आजकाल तुला काय झालंय ते. जेव्हा पाहावं तेव्हा आपल्या ते भयंकर मुखातून नेहमी वाईटच वाईट समाचार देत असतोस. मग तू कुठे सुंदर आहेस? ईश्वराने मला ही अशी उंची दिलीये आणि तू तरी कुठे राजबिंड आहेस रे? जर मी जरासा उंच असतो ना तर राजकुमारी चंद्रमुखीने माझ्याशिवाय कुणाला पाहिलं नसतं. अरे मूर्खा, ही गोष्ट आपल्या मूर्ख सरकारांसमोर नको बोलूस, नाहीतर ते तुला कच्चं खाऊन टाकतील. आणि तुला माहिती नाहीये त्यांचं राजकुमारी चंद्रमुखीवर खूप प्रेम आहे आणि ही तर त्यांची जुनी सवय आहे. ज्याही सुंदर मुलीला पाहिलं तिच्या प्रेमात पडतात. भले ही आजपर्यंत कुण्या सुंदर कन्येने त्यांच्याकडे कधी वळून नाही पाहिलं नाहीये. मला अजूनही आठवतंय, एकदा जंगलात फिरत असताना एक वनवासी स्त्री त्यांच्या प्रेमात अवश्य पडली होती. आता हे सर्व जाऊ दे, जे भाग्यात असेल ते होईलच. आपल्याला राजकुमारी चंद्रमुखीच्या जवळ जाण्याची संधी शोधायला हवी. कारण की जर त्यांचा आशीर्वाद मिळाला तर आपल्या जीवनाचे नाव पार होईल. याच पाहण्याने राजकुमारी चंद्रमुखीच्या सुंदर सुंदर दासींना भेटण्याची संधी प्राप्त होईल. काय चंगू? वा मंगू, काय सुंदर युक्ती काढलीस रे. आपल्याला तर सोन्याचं झाडच लाभेल रे. जर राजकुमारीने आपल्याला दास बनवलं तर आपण आपलं जीवन सुखात व्यतीत करू आणि आपल्या त्या भिक्षुक सरकारांपासून आपली सुटका पण होईल. हो चंगू, चल आता जाऊन पाहूया की आपल्याला त्यांचं कदाचित दर्शनही होईल. चल चल चल.
सुंदर राजबिंड व्यक्ती आपल्या महालाच्या अतिथी कक्षात फिरतोय रे? चेहऱ्यावरून तर युवराज वाटतोय तो. वाटतो तर युवराज आहे, पण आपल्या महालात कोणी युवराजाचं काय काम? चल त्यालाच जाऊन विचारूया. परंतु लक्षात ठेव, स्वतःला कधी कमी नाही समजायचं. चल चल चल. त्याला काय माहित आपण किती उशीर होते. कोण आहात आपण? काय विचित्र महाल आहे. मनुष्याचा आवाज तर आला, परंतु आम्हाला कोणी मनुष्य नाही दृष्टीस पडला. अपरिचिता, मान वळवून खाली पहा. आम्ही इथे उभे आहोत. तुम्ही दोघे आहात कोण? बघताना तर थोडे थोडे मनुष्यासारखेच वाटताय, परंतु तुम्ही मनुष्य नाही आहात. कुणा दुसऱ्याच ग्रहावरचे प्राणी आहात, हो ना? आमच्या समोर नीट विचारपूर्वक बोल. तुला माहित नाहीये आम्ही कोण आहोत? आम्ही राजकुमारी चंद्रमुखीचे मुख्य दूत आहोत. त्या आम्हाला विचारल्याशिवाय कोणतंही कार्य करत नाही. आता सांग, तू कोण आहेस आणि आम्हा दोघांच्या अनुमतीशिवाय कोणी तुला अतिथी कक्षात ठेवलाय? जर आम्ही सांगितलं नाही तर तुम्ही दोघे काय करा? सांगू? सांग ना, पण काय करू? मंगुरा, अधिक क्रोधित करू नकोस. लवकरच आपला परिचय दे, नाहीतर तू संकटात येऊ शकतोस. हे रूपनगर आहे, इथे तेच घडतं जे आम्हाला हवं असतं. जर असं आहे हुजूर, तर आम्ही आपला परिचय आत्ताच देतो. आता आम्ही आपला परिचय तर दिला, आता तुम्ही हे सांगा, की तुम्हाला इथे कुणी पाठवलंय? कोणीही नाही हुजूर. आम्ही इथून जात होतो की आमची दृष्टी अचानक तुमच्यावर पडली. तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटलं आणि आम्ही विचारण्याची चूक केली की तुम्हाला कोणी अनुमती दिली. आजपासून आम्ही कोण्या मनुष्यालाच काय, कोणत्या पशुलाही त्याचा परिचय नाही विचारणार. आम्ही पूर्व दिशेच्या एका राज्याचे युवराज आहोत. आता सांगा, तुम्ही दोघे कोण? आम्ही तर आमचे मूर्ख सरकार धुवा सिंगांचे निर्धन दास आहोत. धुवा सिंग? हे कोणत्या विचित्र प्राण्याचं नाव? धुवा सिंग हे कोणत्या विचित्र प्राण्याचं नाव? माहित नाही हुजूर. आजवर तर आम्ही त्यांची मनुष्य समजूनच सेवा केली, परंतु आम्हाला आजवर कळलं नाहीये की ते मनुष्य आहेत की पशु. अरे मूर्खांनो, भ्रष्ट बुद्धिमानांनो, कुठे होता तुम्ही दोघे? कधीपासून शोधतोय मी. धुवा धुवा, खेळ प्रेमाचा खेळ हा. हा कोण आहे ज्याच्याशी तुम्ही बोलताय? सरकार, आम्ही तर या अतिथी युवराजांचा परिचय विचारायला आलो होतो, परंतु तुम्ही चुकूनही यांचा परिचय नका विचारू. मी स्वतः कुठल्याही युवराजापेक्षा कमी नाहीये. मी कोणालाही त्याचा परिचय नाही विचारत. तुम्ही स्वतःच सांगा की कोणाच्या अनुमतीने हा इथे आलाय. बोला. तर तुम्ही आहात या चिमुकल्यांचे मूर्ख सरकार. धुवा सिंग, जसं तुझं नाव आहे अगदी तसाच तुझा चेहराही आहे. खरंच बरोबर बोलताय तुम्ही. मी कसा दिसतोय? सरकार, वाईट नका वाटून घेऊ. तसं तुम्ही आहात तर खूप सुंदर, परंतु या युवराजांपेक्षा थोडे कमी आहात. गप्प बस मूर्खा. ते तर आम्ही आंघोळ करत नाही म्हणून. जेव्हा माझे पिताश्री मला आपल्या हाताने आंघोळ घालतील ना, तेव्हा मी याच्यापेक्षाही जास्त सुंदर दिसेन. हे तुम्ही योग्य बोलताय धुवा सिंग. आधी तुम्ही जाऊन आंघोळ करून या. आम्हाला पाहायचंय की तुम्ही किती सुंदर आहात. ठीक आहे, मी स्नान करून येतो.
मी असा गेलो आणि पुन्हा गेलो. नाही नाही, मी असा गेलो आणि असा आलो. चला चंगुमंगू. पिताश्रींना सांगेन मला आंघोळ घाला. तुम्हा दोघांनाही आंघोळ घालायला सांगतो. चला चला पिताश्रींकडे. चला 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 चला. पळा 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 पळा. माहित नाही रूपनगराच्या महालात असे अजून किती विचित्र प्राणी भेटणार आहेत, परंतु जोवर आम्हाला आमचे बंधू विजेंद्र प्रताप सिंग नाही भेटत तोवर यांना सहन करावंच लागेल. चंद्रमुखीच्या फुलाचं काय रहस्य आहे? काय वास्तवात खरंच असं मायावी फुल अस्तित्वात आहे? वनराज जे फुल मिळवण्यासाठी निघालंय, जर ते फुलच प्राप्त नाही झालं तर वनराजचं काय? काही समजत नाहीये. आता केवळ राजकुमारी चंद्रमुखीच केवळ चंद्रमुखीच्या त्या विचित्र फुलाचं रहस्य सांगू शकते. राजकुमारी चंद्रमुखींना सेविका नंदिनीचा प्रणाम स्वीकार व्हावा. बोल, काय समाचार आहे नंदिनी? समाचार हा आहे, आपले राजअतिथी तुम्हाला भेटण्याची अनुमती मागत आहेत. जर तुमची आज्ञा असेल तर त्यांना अनुमती द्यावी का? ते आपले प्रथम राजअतिथी आहेत, त्यांना तात्काळ पाठव. जशी आज्ञा राजकुमारी. अचानक अतिथी युवराजांना असं कोणतं कार्य आठवलं असेल जे ते आम्हाला भेटण्यासाठी येते? ही दोन